नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. केंद्रात आणि महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या राजकीय पक्षाने म्हणजेच भाजप RSS ने अगोदरच धूमधडाक्यात आणि अतिशय जोशात जाहीर केले आहे की त्यांना हिंदू राष्ट्र निर्माण करायचे आहे. सत्तेत आल्यापासून भाजप व RSS ने प्रत्येक क्षेत्रात हिंदू राष्ट्राला अभिप्रेत असलेला एक एक निर्णय धीरगंभीर होऊन घेत ते पुढे पाऊल टाकत आहे. त्यांची ही चाल हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी चाललेली आहे. देशात जी वर्तमान व्यवस्था आहे ती संसदीय लोकशाही आणि सर्व धर्म समभाव मानणारी राज्यघटनेवर आधारित समताधिष्ठित समाज निर्माण करणारी व्यवस्था आहे. ही व्यवस्था RSS ला मान्य नाही. RSS ने 1949 साली जाहीरपणे सांगितले होते की RSS ला जी व्यवस्था मान्य नाही ती व्यवस्था ते सत्तेत आल्यानंतर कसे अवधीत ठेवतील. म्हणून भारतीय राज्यघटनेनुसार इथल्या सुप्रीम कोर्टाने काही निकाल दिलेला असो, RSS प्रणीत भाजप सरकार हिंदू राष्ट्राला अभिप्रेत नियम आणि कायदे लागू करणार आहे. हा RSS व भाजपचा अजेंडा आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालाला भाषणात बांधून राज्य मंत्रिमंडळ निर्णय घेऊ शकते का, तर उत्तर नाही असे येईल. असे असले तरी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने हिम्मत दाखवली ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली हे दाखवून कालच निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य निर्णयाचा अनिवार्थ मला समजला तो तुम्हाला सांगावा म्हणून हा प्रपंच केला. ओपनच्या जागेवर आता आरक्षित वर्गातील उमेदवाराला संधी मिळणार नाही, म्हणजेच मनुस्मृतीचा कायदा लागू झाला आहे. आरक्षित वर्ग म्हणजेच एकूण 72%, त्यामध्ये OBC, SC आणि ST. आज तुम्ही ज्यांना OBC, ST, SC म्हणता ते राज्यघटनेतील परिभाषेत म्हणता, परंतु त्यांना मनुस्मृतीमध्ये SC, ST म्हणजे अवर्ण अस्पृश्य मानले गेले आहे आणि OBC म्हणजे शूद्र ही मनुस्मृतीची परिभाषा आहे. भारतीय राज्यघटनेने अस्पृश्यांना आणि शूद्रांना अस्पृश्यांच्या बरोबरीत आणण्यासाठी आरक्षण ही संकल्पना आणली, परंतु विद्यमान सरकारला ती समता अभिप्रेत नाही. मुठभर लोकांना ढिगभर सवलती आणि बहुजनांचे शोषण अभिप्रेत आहे. म्हणून त्यांना मनुप्रणीत कायदे आणायचे आहे. मनुस्मृती म्हणजे स्पृश्यांना स्पर्श ही वर्ज्य आहे, म्हणून त्याला गावकुसाबाहेर ढकलण्यात आले होते. त्या अर्थाने ओपनच्या जागेवर अस्पृश्य वर्गातील SC, ST ला नोकरी देणे, संधी देणे, सवलत देणे, बरोबरीचा हक्क आणि अधिकार देणे हे कसे शक्य आहे. म्हणून ओपन बरोबर SC, ST बरोबरीने बसणार नाही याची दक्षता हिंदू राष्ट्र निर्माण करणाऱ्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने घेतली आहे. मनुस्मृती म्हणते शूद्राने विद्या ग्रहण करू नये. जर त्याने तसे केले तर त्याला देहदंडाची शिक्षा द्यावी. शूद्राने धन संचय करू नये. जर त्याने तसे केले तर त्याचे धन लुटून ब्राह्मणास द्यावे. शूद्राने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या तिन्ही वर्गाची मोफत सेवा चाकरी करावी पाहिजे. मनुस्मृतीप्रमाणे OBC हा ओपनच्या बरोबरीने नोकरी करू शकत नाही. म्हणून हिंदू राष्ट्र निर्माण करणाऱ्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली वरील निर्णय घेतला आहे. 3% समूहासाठी 72% संख्या असलेल्या जनसमूहाला अटकाव करणे आणि तोही सुप्रीम कोर्टाचा निकाल लावून निर्णय घेणे म्हणजे मनुस्मृतीप्रमाणे जशी जुन्या काळी शूद्र आणि स्पृश्यांना शिक्षण बंदी होती त्याचा हा नवा आधुनिक सुधारित प्रकार आहे. हे डोकं ठिकाणात ठेवून थोडं समजून घ्यायला पाहिजे. हिंदू राष्ट्र निर्माण करताना हा 72% समूह बहुतांश म्हणजे 99% हिंदूच आहे. मग हिंदू राष्ट्रात हिंदू समूहावरच बंदी घालणे हा काय प्रकार आहे. अशी कोणाला शंका येत असेल तर ती शंका विचारू नका. त्या शंकाचे निराकरण ही करू नका. तुमच्यावर देवाचा कोप होईल. 3%च्या सोयीसाठी मनुस्मृतीप्रमाणे नवे कायदे तयार केले जात आहेत. महाराष्ट्रातील 52% संख्या असलेल्या OBC समूहाने थोडं समजून घ्यायला पाहिजे. तुला OBC म्हणून सुवर्णांच्या बरोबरीने समतेचे हक्क आणि अधिकार हवे आहेत की शूद्र म्हणून तिन्ही वर्णाची सेवा चाकरी करायची आहे. नवा मनुप्रणीत कायदा आला आहे. गुलामी फार लांब नाही. OBC ला मोफत सेवा चाकरी करायला भाग पाडणे आणि SC, ST ला संपूर्ण व्यवस्थेतून बहिष्कृत करणे सुरू झाले आहे. भूदेवांनी हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी पटापट निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. OBC, SC, ST ला झोपूनच राहायचे की जागे व्हायचे हा संपूर्ण तुमचाच अधिकार आहे. निद्रिस्त मरा किंवा जागृत होऊन सन्मानाने जगा. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.